डिअर फ्रेंड्स, स्पोकन इंग्लिश पार्ट 14 मध्ये आपण शिकणार आहोत हाऊ टू ॲप्रिसिएट. हाऊ टू ॲप्रिसिएट म्हणजे काय मित्रांनो? तर समोरच्याचं कौतुक किंवा अभिनंदन कसं करायचं इंग्लिशमध्ये ते शिकणार आहोत. लक्षात. फॉर एक्झाम्पल, एखादा तुमचा मित्र एक्झामिनेशनमध्ये त्याने टॉप केलं किंवा एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये सिंगिंग, डान्सिंग या कॉम्पिटिशनमध्ये तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला, चांगलं केलं त्याने, तर अशा वेळेस त्याला इंग्लिश शब्दांमध्ये कसं त्याचे ॲप्रिसिएशन केलं जातं, ॲप्रिसिएट केलं जातं हे बघा. त्याला म्हणा हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. आधी त्याला काय म्हणा? हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणायचं. एक्सिलेंट, त्याने ते करून दाखवलं, त्याला तुम्ही म्हणू शकता एक्सिलेंट, उत्कृष्ट असं म्हणू शकता. मार्वलस, काय म्हणू शकता? मार्वलस, अद्भुत, आश्चर्यजनक असं तुम्ही म्हणू शकता. त्याने केलेलं ॲक्टिंग, सिंगिंग, डान्सिंग हे त्याने जे कौशल्य दाखवलं त्याच्यामध्ये, अशा वेळेस त्याला भेटून व्हेरी गुड असं म्हटल्यानंतर मार्वलस हा शब्द तुम्ही वापरू शकता. नंतर फॅबुलस, एक्झामिनेशनवर टॉप केलं त्याने, तर त्याला भेटून काय म्हणायचं आहे? कॉंग्रॅच्युलेशन, यू आर फॅबुलस. फॅबुलस शब्द वापरायचा आहे. अविश्वसनीय, अद्भुत असं त्याचा अर्थ. नाहीतर म्हणा सुपर्ब, काय म्हणा? सुपर्ब असं म्हणू शकता. वेल डन, वेल डन म्हणा लक्षात. किंवा हाऊ ब्युटिफुल ऑर हाऊ नाईस असं म्हणू शकता. एखाद्याने ड्रॉइंग चांगली केली, तुम्हाला ती आवडली, तर हाऊ ब्युटिफुल असं म्हणू शकता. या सर्व ॲक्टिव्हिटीजना तुम्ही हे शब्द वापरून त्याच्या ॲप्रिशिएशन करू शकता, ॲप्रिसिएट करू शकता. आलं क्षमतानो? तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर चांगला वाटला असेल तर या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.